नमस्कार मित्रहो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जिथे अनेक नवीन व्यावसायिक ही चूक करतात। तुमच्या आवडत्या गोष्टीमध्ये म्हणजे छंदामध्ये आणि व्यवसायामध्ये तुम्हाला एक बारीकसा फरक ठेवायला लागतो आणि हा का ठेवायला लागतो हाच आपल्या या आजच्या भागाचा विषय आहे। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय उद्योग मराठी माणसाचा। अनेक नवीन व्यावसायिक जे आपली आवडती गोष्ट किंवा छंद याला व्यवसायात रूपांतर करतात ते हा गोंधळ करतात। माझ्याकडूनही हा गोंधळ झालेला आहे। माझी गोष्ट मी तुम्हाला सांगेनच जेणेकरून तुम्हाला हा विषय समजायला मदत होईल। तुमचा छंद आणि व्यवसाय या दोघांमध्ये तुमच्या छंदालाच तुम्ही व्यवसायामध्ये रूपांतर करता, पण पुढे कुठेतरी जाऊन तुम्हाला या दोघांमध्ये फरक करावा लागतो। बरेच जण हा फरक करत नाहीत। आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की तुमचा छंद आणि व्यवसाय हा एकत्रच राहिलं तर प्रॉब्लेम काय? तर मुळात हे दोन्ही एकत्र असणं हाच एक प्रॉब्लेम आहे। कसं आहे ना मित्र, की तुमचा छंद म्हणजे तुमची वैयक्तिक आवड आणि व्यवसायात फक्त तुम्हाला काय आवडतं याच्यावर तुम्हाला व्यवसाय नाही करता येत। कालांतराने तुम्हाला व्यवसायापासून तुमची वैयक्तिक आवड किंवा पॅशन याला वेगळं करावं लागतं आणि अनेक नवीन व्यावसायिक इथेच गडबडतात की या दोन गोष्टींना कधी वेगळं करावं हे त्यांना कळत नाही आणि त्यामुळे निर्णय चुकतात, फसतात आणि नुकसान होतं। तुमच्या आवडत्या विषयावर तुम्ही व्यवसाय नक्की सुरू करा, पण कालांतराने तुमची आवड त्या व्यवसायातनं बाजूला करा आणि व्यावहारिक निर्णय घ्यायला शिका। हा विषय अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल यासाठी मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो। या विषयाला घेऊन मी कुठे चुकलो हे तुम्हाला सांगतो। कसं आहे ना मित्रहो, मला हाताने साबण बनवायला खूप आवडतं। म्हणजे आपले हँडमेड सोप्स जे आहेत ते हँडमेड सोप्स मला बनवायला खूप आवडतात। त्याच्यात निरनिराळे सुगंध, निरनिराळे रंग, निरनिराळे आकार हे सगळं मला त्या साबणांबद्दल खूप आवडतं आणि एखादा साबण माझ्या हातातून गळतो आहे हे माझं एक पॅशन आहे। तर मी या गोष्टीसाठी अनेक प्रकारचे साबण बनवतो। घरच्यांनी याच्याकडे एक व्यावहारिक दृष्टीने पाहिलं आणि माझ्या बायकोने मी बनवलेले साबण जे आहेत ते वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये विकायला सुरुवात केली। मला वैयक्तिक साबण बनवायला आवडतात म्हणून तिच्या प्रदर्शनासाठी मी साधारण एक 27 प्रकारचे साबण बनवले। त्यात वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग आणि वेगवेगळे सुगंध। हे 27 साबण घेऊन माझी बायको प्रदर्शनासाठी गेली आणि तिने हे साबण प्रदर्शनात विकायला ठेवले। अर्थात आमच्या घरी सगळ्यांनाच माझे बनवलेले हे साबण हे खूप आवडतात। प्रदर्शन संपलं आणि तेव्हा असं निदर्शनास आलं की जे 27 प्रकारचे साबण आहेत त्याच्यातले फक्त 7च प्रकारचे साबण हे विकले गेले। उरलेले 20 प्रकारचे जे साबण आहेत त्याची जवळपास फार क्षुल्लक अशी विक्री झाली किंवा काहींची तर विक्रीच झाली नाही। माझ्या बायकोला एकदम आश्चर्य वाटलं की एवढे सुंदर साबण हे का बरं विकले जात नाही आहेत। तेव्हा प्रदर्शनाच्या नंतर ती मला येऊन भेटली आणि तिने हा सगळा किस्सा मला सांगितला। तेव्हा या गोष्टीवर मी जरा नीट विचार केल्यानंतर मला गोष्ट कळली की माझी चूक काय झाली आहे ती, आणि हीच चूक म्हणजे आपला हा आजचा विषय जो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। झालं असं होतं की जे साबण मी बनवत होतो ते रंग, ते आकार, ते सुगंध हे सगळे माझ्या आवडीचे होते, आपल्या ग्राहकांच्या आवडीचे नव्हते। आणि इथे मला माझा धडा मिळाला। जे मला आवडतं ते म्हणजे माझं पॅशन, जे ग्राहकांना आवडतं तो म्हणजे व्यवसाय। तर आपल्याला व्यवसाय करायचा आहे, आपल्याला पॅशन नाही ठेवायचं। पॅशन करण्याची किंवा पॅशन ठेवण्याची वेळ गेली। तुम्ही आता तुमच्या त्या पॅशनला एका व्यवसायात रूपांतर करताय आणि तिथे तुम्हाला व्यावहारिक निर्णयच घ्यावे लागतील। जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही ग्राहकांवर थोपू नाही शकत। ग्राहक तेच घेणार जे त्याला आवडतं, जे तुम्हाला आवडतं ते नाही। आणि बऱ्याच वेळेस हाच गोंधळ होतो की आपल्याला वाटतं की जे आपल्याला आवडतं तेच जगाला आवडतं आणि म्हणूनच फसगत होते। आणि यातूनच मी हा अभ्यास केला की ग्राहकांना नक्की कुठले साबण आवडत आहेत। जे मी 27 प्रकारचे साबण बनवले होते त्यातले निवडक जे साबण विकले जात होते
मी त्याच्यावर फोकस केला. त्याच्यानंतर जो पुढचं प्रदर्शन जेव्हा आलं तेव्हा त्या पुढच्या प्रदर्शनामध्ये मी माझ्या बायकोला स्वातीला निवडक 5च प्रकारचे साबण बनवून दिले आणि हे साबण ते होते जे मागच्या प्रदर्शनामध्ये जोरदार चालले होते. या नवीन प्रदर्शनामध्ये जे निवडक 5 प्रकारचे मी साबण विक्रीला ठेवले होते, ग्राहकांना ते आवडले आणि ते सगळे विकले गेले. त्याची जोरदार मागणी सुरू झाली. मला अनेक त्याचे रिपीट ऑर्डर्स बनवून ते परत स्वातीला द्यावे लागले. यातून आपण शिकलो काय की तुमची जी आवड आहे त्याला तुम्ही व्यवसायात रूपांतर नक्की करा, पण तुमचीच आवड जी आहे ती ग्राहकांवर थोपवू नका. चला, हा भाग मी आता इथेच थांबवतो. आतापर्यंत मित्र हो, व्यवसायातील आपण मिनी केजीचा अभ्यास थोडाफार करत होतो. या भागापासून आपण व्यवसायाच्या एका पुढच्या स्टेजमध्ये एंट्री करतो आहे. अजून काही डेव्हलप विषय जे आहेत व्यवसायासंदर्भात ते आता आपण पाहणार आहोत. याआधी तुम्ही फार छोटे छोटे जे व्यवसायाचे विषय आहेत, जे बारीक सारीक विषय आहेत ते आपण पाहिले. हे कोणासाठी होते तर जे नवीनच व्यवसाय करत आहेत, ज्यांची पहिलीच पिढी व्यवसायामध्ये उतरती आहे, त्यांना व्यवसायाबद्दल काही नाही माहिती, बारीक सारीक गोष्टीही नाही माहिती. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यासाठी होत्या. आता इथून पुढे आपण थोडे डेव्हलप जे मुद्दे आहेत ते आपण घ्यायला सुरुवात करणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि हो, तुमचे काही अनुभव किंवा तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट करायला विसरू नका. या सगळ्या गोष्टींमुळे मला एक प्रेरणा मिळते तुमच्यासमोर नवीन नवीन विषय आणत राहण्याची. चला, भेटूयात आता पुढच्या भागात असाच एक छानसा विषय घेऊन. नमस्कार.